खान हल्ला प्रकरणासंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणातील आरोपी हा काही काळ दादर परिसरात असल्याचं दिसून आलेलं आहे। त्याने दादर रेल्वे स्टेशन परिसरामध्ये एका दुकानातून हेडफोन खरेदी केल्याची माहिती समोर येते। त्याने या दुकानामधून 50 रुपयांचा हेडफोन खरेदी केला। तो या दुकानात आल्याचं सीसीटीव्ही मध्ये दिसतंय। आरोपीचा चेहरा स्पष्टपणे कॅमेऱ्यात कैद झालेला आहे। सैफच्या परिसरातील डेटा डंप करण्यात आला असून तरीही 2 दिवसांपासून हल्लेखोर पोलिसांना झुंजवत असल्याने तपासावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेले आहे। दादर स्टेशन बाहेरची दृश्य आहे। दादर स्टेशन बाहेर एका छोट्या दुकानामधून तो 50 रुपयांचा हेडफोन खरेदी करत असल्याचं दृश्य आपण बघतोय। दरम्यान ही रक्कम त्याने रोख दिलेली आहे की ऑनलाइन पेमेंट केलेला आहे या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्या प्रकरणातला आरोपी अजूनही पोलिसांच्या तावडीत सापडलेला नाहीये आणि तो वेगवेगळ्या ठिकाणी सध्या दिसतोय। कालच वांद्रे स्टेशन परिसरामधला त्याचा याच शर्टामधला सीसीटीव्ही समोर आला होता आणि त्यानंतर आज दादर परिसरामधला एक सीसीटीव्ही समोर येतोय आणि अद्याप 2 दिवस झालेले तरी सुद्धा त्याला सापडवण्यामध्ये त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना यश आलेले नाहीये आणि त्यामुळेच एकूण पोलीस तपासावर मोठं प्रश्नचिन्हही उपस्थित राहत आहे। आता या दुकानामधून त्याने हेडफोन्स खरेदी केले, मात्र त्याचं पेमेंट त्याने नक्की कोणत्या पद्धतीने केलेलं आहे याची सुद्धा चौकशी सुरू आहे। या संदर्भात आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांनी। पाहूयात। आपण सध्या दादर येथील मोबाईल दुकानात आहोत। हे तेच दुकान आहे जिथून सैफ अली खानवरती हल्ला केल्यानंतर आरोपीने एक हेडफोन विकत घेतला होता। दादरच्या कबूतरखान्याजवळचे दुकान आहे आणि ज्या व्यक्तीने दुकानदाराने हे हेडफोन त्याला विकलेले तो दुकानदार हसन सध्या आपल्यासोबत आहे। उसने 50 वाला ईयरफोन लिया और उसने मुझे 100 रुपीज़ दिया, तो मैंने उसको 50 रुपये वापस दिया और वो पार्टी में गिलास की जहाँ पे ईयरफोन लगा है वहीं पे आया था और यहाँ से फिर वो लेके किधर पे भी गया अपने को इतना मतलब याद भी नहीं है। हाँ, ये परसों सुबह का बात है। ऐसा मतलब नहीं, ऐसा कुछ ऐसा नॉर्मली हम लोग हैं ऐसा ही था वो भी। हाँ, कुछ टेंशन में वगैरह दिख रहा था, भाग कुछ भी नहीं, ऐसा कुछ भी नहीं। अर्जेंसी दिख रही थी कि पुलिस उसके पीछे भागने की फिर अब इतना अपने को मतलब मालूम नहीं ना। उसने ईयरफोन मांगा तो मैं उसको ईयरफोन दे दिया। वीडियो जर्नलिस्ट नितिन बुढ़ारे सह सचिन गाड, साम टीवी, मुंबई।